कालपर्यंत ज्याला आपण बाबा, आई, दादा, भाऊ, मित्र म्हणत होतो, त्याच व्यक्तीला अचानक लोक पार्थिव म्हणायला लागतात. माणूस मेल्यावर अवघ्या 12 तासात काय घडतं? एक सत्य जे प्रत्येकाने ऐकायलाच हवं. नमस्कार मित्रांनो. तुम्ही पाहत आहात संघर्षाची आवाज. या चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आज मी जे बोलणार आहे, ते ऐकताना कदाचित तुमच्या डोळ्यामध्ये पाणी येईल. कारण आजचा विषय मृत्यूचा नाही, तर माणूस गेल्यानंतर जिवंत माणसाच्या वागण्याचा आहे. आपण आयुष्यभर पैसा कमवतो, घर बांधतो, प्रॉपर्टी कमवतो, बँक बॅलन्स साठवतो, मुलांसाठी रात्रंदिवस कष्ट करतो. पण एक दिवस असा येतो की एका क्षणात श्वास थांबतो आणि सगळं काही बदलून जातं. कालपर्यंत ज्यांच्या एका हाकेला घरातले सगळे धावत होते, आज त्यांच्या शरीराला हात लावताना लोक घाबरतात. कालपर्यंत ज्यांच्या खोलीत परवानगीशिवाय कोणी जात नव्हतं, आज त्यांची खोली रिकामी करण्याची चर्चा सुरू होते. आणि आज सर्वात मोठं सत्य माहिती आहे का? माणूस मेल्यावर त्याच्या जवळच्या जवळपास सगळ्या वस्तू फेकून दिल्या जातात, पण त्याचा पैसा, त्याची प्रॉपर्टी कधीच फेकून दिली जात नाही. का? हा प्रश्न प्रत्येकाने स्वतःला विचारायला हवा. मित्रांनो, मृत्यू झाला की सर्वप्रथम घरात एक भयानक शांतता पसरते. काही क्षणापूर्वी जिथे हसणं खेळणं होतं, तिथे अचानक रडण्याचे आवाज घुमू लागतात. कोणी डॉक्टरांना फोन करतो, कोणी नातेवाईकांना कळवतो, कोणी शेजाऱ्यांना बोलवतो. थोड्याच वेळात घर माणसांनी भरून जात. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर दुःख असतं, पण प्रत्येकाच्या मनात वेगवेगळे विचारही सुरू झालेले असतात. शरीराला अंघोळ घातली जाते, स्वच्छ कपडे घातले जातात, अंतिम दर्शनासाठी तयारी सुरू होते. आणि त्या क्षणी एक गोष्ट मनाला खूप टोचते. कालपर्यंत ज्याला आपण बाबा, आई, दादा, भाऊ, मित्र म्हणत होतो, त्याच व्यक्तीला अचानक लोक पार्थिव म्हणायला लागतात. नाव बदलतं, संबोधन बदलतं आणि आयुष्याचं संपूर्ण वास्तव डोळ्यासमोर उभं राहतं. अजून 12 तासही पूर्ण झालेले नसतात, पण जग पुढे सरकायला लागतं. कोणी अंत्यसंस्काराची तयारी करतो, कोणी लाकडाची व्यवस्था करतो, कोणी वाहनाची व्यवस्था करतो. त्याच वेळी कोणीतरी हळूच विचारतो, कपाटाची चावी कुठे आहे? दुसरा म्हणतो, बँकेचे कागदपत्र कुठे ठेवले आहेत? हे ऐकून वाईट वाटतं, पण अनेक घरामध्ये असं वास्तव घडतं. मित्रांनो, ज्याने आयुष्यभर वस्तू जमावल्या, त्या वस्तूंना आता त्याची गरज उरलेली नसते. काही दिवसांनी त्याचे कपडे दुसऱ्याला दिले जातात, त्याची चप्पल बाहेर पडते, त्यांचा ब्रश, त्यांची औषधं, त्यांची उशी, त्यांचा चहाचा कप हळूहळू सगळं घरातून नाहीस होत. माणूस मेल्यावर त्याच्या जवळच्या जवळपास सगळ्या वस्तू फेकून दिल्या जातात, पण त्याचा पैसा, त्याची प्रॉपर्टी कधीच फेकून दिली जात नाही. उलट त्या पैशावरून वाद सुरू होतात, प्रॉपर्टीवरून नाती तुटतात. एकाच आईच्या पोटी जन्म घेतलेले भाऊ कोर्टात एकमेकांसमोर उभे राहतात. ज्यांनी लहानपणी एकाच ताटात जेवण केली, तीच मोठेपणी एकमेकांना म्हणतात, हा हिस्सा माझा, तो तुझा. आणि हे पाहून जर त्या गेलेल्या माणसाला पुन्हा एकदा बोलावता आलं असतं, तर कदाचित तो म्हणाला असता, अरे मी आयुष्यभर हे सगळं तुमच्यासाठीच कमवलं होतं, तुमच्यात भांडण व्हावीत म्हणून नाही. मित्रांनो, मृत्यू आपल्याला एक खूप मोठा धडा शिकवून जातो. या जगातून कोणी काही घेऊन जात नाही, ना बंगला, ना गाडी, ना पैसा, ना प्रॉपर्टी. सोबत जातात ते फक्त आपली कर्म आणि लोकांच्या मनात आपण ठेवून गेलेल्या आठवणी. आज स्वतःला एक प्रश्न विचारा, जर उद्या आपल्याला या जगाचा निरोप द्यावा लागला, तर लोक आपल्या पैशाबद्दल बोलतील की आपल्या माणुसकीबद्दल? आपल्या प्रॉपर्टीची किंमत सांगितली की आपल्या चांगुलपणाची आठवण काढतील? कारण शेवटी बँकेतला पैसा तिथेच राहतो, कागदावरची प्रॉपर्टी तिथेच राहते, पण प्रेम, आदर, माणुसकी लोकांच्या हृदयात कायमची जिवंत राहते. म्हणून मित्रांनो, प्रॉपर्टी कमवा, पण प्रॉपर्टीसाठी नाती गमावू नका. प्रॉपर्टी करा, पण प्रॉपर्टीसाठी आई वडिलांचं मन तोडू नका.
घर मोठं बांधा पण त्याहून मोठं मन ठेवा. कारण एक दिवस असा येईल की तुमचाही फोटो भिंतीवर असेल, तुमचीही खुर्ची रिकामी असेल, तुमच्या खोलीत दुसरं कोणीतरी राहायला येईल, पण त्या दिवशी तुमच्या बँक बॅलन्सची नाही तर तुमच्या स्वभावाची आणि तुमच्या कर्माची आठवण काढली जाईल. मित्रांनो, मृत्यूची भीती बाळगू नका, पण जिवंत असताना माणुसकी हरवण्याची भीती जरूर बाळगा. कारण शेवटी माणूस किती श्रीमंत होता हे लोक विसरतात, पण तो किती चांगला माणूस होता हे कधीच विसरत नाही. धन्यवाद मित्रांनो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, पुढे जास्तीत जास्त शेअर करा आणि या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.